पाकिस्तानी लष्कर प्रमुख आणि पंतप्रधानांना आता हवी आहे इम्रान खानची मदत। इम्रान खान सध्या तुरुंगात आहे, तरी मदतीची याचना मुनीर यांचा विरोध कमी करावा, तरीही मदतीची याचना करण्यात येते आहे। मुनीर यांचा विरोध कमी करावा असं शरीफ यांचं इम्रानला आवाहन आहे। 4 माजी लष्करी अधिकारी पाठवून इम्रानची मनधरणी केल्याचं कळतंय। इम्रान खाननं सिंधमधली आंदोलनं थांबवावी असंही आवाहन करण्यात आलंय। इम्राननं पुलवामा हल्ल्यानंतर ISIच्या पदावरून मुनीर यांना हटवलं होतं आणि त्यांना लष्कर प्रमुख होताच मुनीर यांनी इम्रान खान यांचा बदला घेतला होता। मुनीर यांच्यामुळेच इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत आणि पहलगाम हल्ल्यानंतर मुनीर यांना देशातल्याच लोकांकडनं वाढता धोका असल्याचं कळतंय। दरम्यान आता पाकिस्तानी लष्कर प्रमुख आणि पंतप्रधानांना इम्रान खानची पुन्हा एकदा मदत हवी आहे। आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील सोमेश या सगळ्याची पार्श्वभूमी काय आहे आणि त्याचबरोबर आता मदतीची याचना का केली जाते? नक्कीच इम्रान खान यांचा पक्ष मोठा आहे पाकिस्तानमध्ये आणि त्या पक्षाच्या बाजूनी खूप समर्थक आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर कुठेतरी पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणामधला संघर्षही समोर येतोय। त्याचं कारण असं आहे की शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर यांनी दोघांनी मिळून इम्रान खानना कॉर्नर करण्यासाठी आता त्यांच्याकडून मदत मागितली आहे, सरकारला समर्थन मागितलंय। जर इम्रान खान यांनी सरकारला समर्थन दिलं तरी सुद्धा एक प्रकारे शहबाज शरीफ यांच्याच पारड्यात वजन जास्त पडेल आणि जरी इम्रान खान यांनी जर सरकारला समर्थन देण्यास नकार दिला तर त्यांना कुठेतरी इम्रान खान हे पाकिस्तानच्या सोबत उभे राहिले नाहीत असं एक चित्र निर्माण करता येईल। त्यामुळे शहबाज शरीफ यांनी एक प्रकारे चेकमेट करण्याच्या दृष्टीने आसिम मुनीर यांचा विरोध करू नये इम्रान खान यांनी, अशा स्वरूपाचा आवाहन हे इम्रान खान यांच्या पक्षाला केल्याचं कळतंय। धन्यवाद सोमेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। वेळोवेळी महत्त्वाचे अपडेट आपल्याकडनं घेतच राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।